नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। रक्षाबंधनाच्या निमित्तानं कणकवली पोलिसांच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने सुरक्षा राखी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं वाहन चालकांना दंड न करता त्यांच्या हातावर सुरक्षा राखी बांधून गुलाबपुष्प देण्यात आलं। याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश भुतडे यांनी। एक सुरक्षा राखी हा उपक्रम त्यांचा आहे, काय सांगाल त्याबद्दल? त्यांनी आज खरोखरच हा चांगला रक्षाबंधन दिवशी उपक्रम केलेला आहे आणि लोकांचं पण बघितलं त्याला उत्स्फूर्त त्यांचा सहभाग दिसतो आहे आणि त्याबद्दल शासनाचे आम्ही आभारी आहोत। आज त्यांनी दंड न आकारता, जे सीट बेल्ट नसतील किंवा हेल्मेट, दंड न आकारता सुरक्षा राखी आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांना ही एक विनंती करतात, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? की लोकांनी आपल्या सुरक्षेची जे नियम पाळून आपल्या सुरक्षेची लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि सीट बेल्ट लावणे किंवा हेल्मेट वापरणे हे सगळ्यांनी केलं पाहिजे। स्वतःच्या जीवाच्या संरक्षणासाठी ते योग्य आहे। कुटुंबाच्या संरक्षणासाठी आम्हाला सीट बेल्ट वापरणं गरजेचं आहे आणि तो कंपल्सरी सगळ्या गाडीवाल्यांनी वापरावा। आपण गाडी रोडवरती घेऊन जातो, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात, सीट बेल्टमुळे आपला जीव वाचतो आणि त्यांनी आज आम्हाला राखी बांधून सहकार्य केलं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। तो राखीचा एक मॅसेज आहे, हां, जो सीट बेल्ट म्हणा, हेल्मेट म्हणा, आजच्या दिवशी दंड न करता ते राखी आणि गुलाबपुष्प देत आहेत। हो, ते एक चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी की ते समजून तर सगळ्या गोष्टी सांगतात आणि आम्हाला भावतेने मानतायत। आज रक्षाबंधन आहे आणि याच रक्षाबंधन निमित्त एक अनोखा उपक्रम सिंधुदुर्ग पोलिसांनी राबवला आहे। आपण कणकवलीत आहोत, कणकवलीमध्ये सुरक्षा राखी हा एक उपक्रम आहे। आपण बघतोय की या पोलीस बांधवांनी, या महिला बांधव आहेत, त्या जे ड्रायव्हर आहेत, जे गाडी चालक आहेत, त्यांना एक सुरक्षा राखी ही बांधत आहेत। आपण बघतोय की जे सीट बेल्ट लावलेले नसतात किंवा टू व्हीलरवाले हेल्मेट नसतं, त्यांना ही जी आहे ती एक सुरक्षा राखी बांधली आहे। त्याच्यावर एक मेसेज आहे त्या राखीवर, जेणेकरून त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की बंधन हेल्मेटचे रक्षण जीवनाचे, बंधन सीट बेल्टचे रक्षण जीवनाचे, असा एक मेसेज लिहिलेला आहे। आणि ही सुरक्षा राखी आपल्या बहीण जी आहे ती नेहमीच म्हणजे भाऊ आपला बाजारात फिरत असतो किंवा बाहेर गावी जात असतो, त्यांच्या सुरक्षेची काळजी करत असते, म्हणून राखी बांधली जाते। आणि त्याच अनुषंगाने नेमका हा उपक्रम काय आहे, काय नेमकं ह्या उपक्रमाचं नियोजन आहे, आजच्या दिवशी नेमकं ह्या उपक्रमासंदर्भात नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपण पाहणार आहोत। या कणकवलीचे पोलीस निरीक्षक आहेत, हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। साहेब नमस्कार, आज आपण सुरक्षा राखी हा उपक्रम राबवला कणकवलीमध्ये आहे, काय नेमकं नियोजन आणि काय कार्यक्रमाचं रूपरेषा? सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर सर, ॲडिशनल SP साटम मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली रस्त्यात होणारे अपघात आणि त्यात होणारे जखमी असतील किंवा मयत असतील, तर त्यात प्रमाण कमी करण्यासाठी टू व्हीलरवर जे प्रवास करत असतील असे नागरिक यांनी हेल्मेटचा वापर करावा आणि फोर व्हीलरचा वापर करणारे नागरिक यांनी सीट बेल्टचा वापर करावा। यासाठी आज रक्षाबंधन निमित्त आम्ही त्यांना एक सुरक्षा राखी
आणि गुलाब पुष्प देऊन जनजागृती करत आहोत. आज त्यांना आम्ही दंडात्मक कारवाई न करता त्यांना राखी आणि गुलाब पुष्प देऊन हेल्मेट आणि सीट बेल्टचं वापर करण्याचं आवाहन करत आहोत. आज दंडात्मक कारवाई होणार नाही असं आपण म्हणताय एकंदरीत. खरोखरच दंडात्मक कारवाई फक्त राखी बांधली जाईल आणि गुलाब पुष्प दिलं आहे? बरोबर आहे. आज आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचे दंड आकारत नाही आहोत. निश्चितच आज सिंधुदुर्ग वासियांसाठी आज महत्त्वाचा आहे. पोलीस आजच्या दिवशी कुठलाही दंड आकारणार नाही आहेत. ही राखी जी आपली रक्षण करते ती पोलिसांकडून दिली जाईल आणि त्याच्याच पद्धतीने दंड एक गुलाब पुष्प दिलं जाईल असं एकंदरीत त्या पोलिसांकडून सांगण्यात येतं. त्यामुळे आपली जी काळजी आहे तीच आपण घ्यावी आज हेतू या पोलिसांकडून समजत आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकणसाद लाईव्ह, कणकवली. नारळी पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी आनंदाच्या वातावरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. ओरोस परिसरातील पीठढवळ नदीत वाहून गेलेल्या विजय जंगले या युवकाचा मृतदेह अखेर शोधण्यात यश आलं आहे. नारळी पौर्णिमेच्या संध्याकाळी विजय जंगले हे ओरोस येथील पीठढवळ नदीच्या पात्रात नारळ वेचण्यासाठी उतरले होते. याच दरम्यान पाय घसरल्यामुळे ते पाण्याचा अंदाज न आल्यानं वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच रात्री पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र अंधारामुळे रात्री शोधकार्य राबवणं अशक्य झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मालवण इथं जय बालाजी रेस्क्यू टीमच्या पथकानं नदीपात्रात PI शेखर लवे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबवली. या पथकातील वैभव खुबरेकर, सुजित मोणकर, सुमित पराडकर, सूरज खवणेकर, स्वप्नील धुरी, समीर गोवेकर, पृथ्वीराज लोणे आणि चेतन दुडबे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं अथक प्रयत्न करून विजय जंगले याचा मृतदेह शोधून काढला. सणाच्या आनंदाच्या दिवशी घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण ओरोस परिसरात शोककळा पसरली असून मृत युवकाच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील, सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे PI शेखर लवे, ओरोस तलाठी आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत त्या जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, तहसीलदार चैताली सावंत उपस्थित होत्या. हेल्मेट घातलं नाही म्हणून दंडाची पावती मिळेल अशी सवय झालेल्या दुचाकीस्वारांना आज मालवण पोलिसांनी चक्क राखी बांधली. रक्षाबंधनाच्या निमित्तानं हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी अनोख्या पद्धतीनं सुरक्षा संदेश दिला. हेल्मेट घालूनच बाहेर पडा असा संदेश देत पोलिसांनी या अनोख्या कारवाईतून वाहन चालकांना सुरक्षिततेची जाणीव करून दिली आहे. सगळ्यांनी एका मदत बोला. आम्ही हेल्मेट पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर मोहन दहीकर सर यावर अप्पर पोलीस अधीक्षक साटम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आपण सुरक्षा राखी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याच्या अंतर्गत हेल्मेटचा वापर आपण केला पाहिजे व कार चालक यांनी सीट बेल्टचा वापर केला पाहिजे. याच्या अनुषंगाने त्याचं महत्त्व समजावण्यासाठी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर यापुढं आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर केला पाहिजे. हे आपण सर्वांनी आता ठरवा की इथून पुढं तुम्ही सर्व मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करणार का? सांगा, इथं समोर सर्वांच्या समोर सांगा. विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचं सर्वंकष मूल्यमापन सुरू करण्यात आलं आहे.
माननीय पालकमंत्री सरांनी आणि त्याबरोबर ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री ह्या सर्वांनी एक बैठक घेऊन आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांच्यामध्ये ज्या शाळांच्यामध्ये प्राथमिक सुविधा अपेक्षित ज्या आहेत त्या आहेत की नाही ते तपासा म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं आम्ही तपासणीची एक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आम्ही तपासणी करायला सांगितले, त्याचा अहवाल पाठवायला सांगितला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या सुविधा आता आपल्याला सर्व शाळांच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. यामध्ये मुलींचं आणि मुलांचं स्वतंत्र शौचालय, त्याबरोबर पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आणि आणखीन एक चौथं कुठलं होतं, ह्या 4 भौतिक सुविधा, दुरुस्तीचा एक विषय होता. या अशा 4 सुविधा शासनाने सूचना केल्या होत्या आणि मंत्री महोदयांनी याच्यामध्ये तपासणी करा म्हणून सांगितलेलं होतं. त्याच्या अनुषंगानं आम्ही आता तपासणी करायला सुरुवात केली आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आमच्याकडे सविस्तर याचा अहवाल येईल आणि मग नंतर आम्ही आपल्याकडे त्या अर्थानं एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे मुलींच्याकडे सर्व ठिकाणी शौचालय आहेत. मुलींच्यासाठी सर्व ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत. फक्त 120 ठिकाणी मुलांच्यामध्ये स्वतंत्र शौचालय नाही आहे. त्याच्या अनुषंगानं आम्ही आता ती ग्रामपंचायत आणि त्याबरोबर जिल्हा परिषदच्या अनुषंगानं आम्ही माहिती आल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. लाईटची व्यवस्था बऱ्यापैकी सर्व ठिकाणी आहे आणि दुरुस्तीच्या काही ठिकाणी दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांची आम्ही माहिती घेतली आणि त्यानंतर आम्ही त्याचा व्यवस्थित प्रस्ताव तयार करून शासनालाही सादर करतो आहे. शासनानेही सांगितलं आहे की बाबा तुम्ही सादर करा म्हणून, तर तोही आम्ही प्रस्ताव आम्ही शासनाला सादर करतो आहे. त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही आपल्या सर्वांना सांगावा आणि त्याबरोबर शाळांच्यापर्यंत ऑलरेडी आम्ही याची एक बैठक घेऊन शाळेचे जे काही मुख्याध्यापक आहेत, केंद्रप्रमुख आहेत, या सर्वांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचा अहवाल एक मंगळवार किंवा बुधवारपर्यंत आमच्याकडे सादर होईल. दुरुस्तीसाठी किती शाळा? आणि यापूर्वीसुद्धा ह्या सूचना दिल्याच होत्या, पण मुलं लहान आहेत. आता बऱ्याच शाळांमध्ये काही ठिकाणी जागेची अडचण पण बऱ्याच प्रमाणात आहे. जागेची अडचणीच्या महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्याकडे. तर हा निकष म्हणून आम्ही हा सविस्तर अहवाल घेतो आहे. याच्यात किती मुलं आहेत ती पण महत्त्वाचं आहे ना. आहेत समजा तिथं एक शौचालय ऑलरेडी असेलच आणि एकच मुलगा आहे, तिथं मुलींचं शौचालय आहे, ते वापरता येतं की नाही हेच बघता येईल. त्याच्याशिवाय तो डिटेल रिपोर्ट येणार नाही, तो पण आपल्याला नाही समजणार आहे सगळं. काय असेल तिथं पहिल्या प्रायोरिटीनं घेतला जाईल. सन्मान्य शिवसाहेब होते, आम्ही होतो, सन्मान्य सभापती साहेब होते, कलेक्टर मॅडमांच्या दालनामध्ये एक मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये सर्व जे शाळा आहेत तिथं व्हिजिट देऊन तिथं असलेल्या भौतिक सुविधा, बुद्ध्यांक, शैक्षणिक प्रगती ह्याच्यावर पण आढावा घ्यायला सांगितला आहे. त्याच्यात व्हिजिट शिवसाहेब, आम्ही पदाधिकारी, तिथले असलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, स्वतः साहेब पण व्हिजिट देणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी एक सर्वांना सूचना केलेल्या आहेत. त्यांनी एक विषय महत्त्वाचा घेतलेला आहे की सर्व शाळा राज्यातल्या तपासा. सर्व शाळांचा आपल्याला त्यांचं कुठंतरी नादुरुस्त असतील, धोकादायक असतील, परत तिथं भौतिक परिस्थिती त्यांच्या असलेल्या गरजा आणि बुद्ध्यांक म्हणजे ते शैक्षणिक प्रगती त्यांच्या काय ह्याच्यावर चालते, मग त्याचं आपण काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी तो पण आढावा सगळे म्हणजे शिवसाहेबांपासून आम्ही पदाधिकारी म्हणून असलेले स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सगळे आम्ही तो हे करणार आहोत, राबवणार आहोत. आणि स्वतः पालकमंत्री साहेब, कलेक्टर मॅडम आणि सगळेच जण ह्याच्यात उतरून आम्ही ते त्या शाळा तपासणार. जिथे इथं जवळ असेल तिथं किंवा रॅन्डम पद्धतीनं आम्ही ते तपासणार आहोत. त्याचा एक लवकरात लवकर एक पूर्णपणे डाटा घेऊन तो आपण ह्याच्यात गव्हर्नमेंटकडे पाठवणार. शिक्षण खात्यात, पालकमंत्री साहेबांकडनं तो मुख्यमंत्री साहेबांकडे. आणि त्या जिल्ह्यामध्ये स्वच्छता मोहीम ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपले जे शासकीय कार्यालय आहेत प्रत्येक गावामधले, तर ती स्वच्छता करा असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्याचा हेतू असा आहे की आता गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे. गणेश चतुर्थीच्या पिरियडमध्ये आपल्याकडे जे सिंधुदुर्गातले नागरिक मुंबईतून परत येतील ते सगळ्या शाळांना व्हिजिट करणार. त्याबरोबर शाळांचे माझी विद्यार्थी संघटना पण आपल्या प्रत्येक शाळेंच्यामध्ये माझी विद्यार्थी संघटना आहेत.
तर गेल्या वर्षी पूर्ण शाळांच्यामध्ये म्हणजे जेवढ्या आपल्या 1335 शाळा आहेत त्या सर्व शाळांच्यामध्ये माझी विद्यार्थी संघटना स्थापन झाली. तर त्या शाळांच्यामध्ये ही व्हिजिट करणार आहे. त्यानंतर मग ते आपल्याला काही डोनेशन्स पण देतात, काही साहित्य देतात. तर अशा वेळेस ही शाळा अस्वच्छ आहे किंवा तिथला परिसर अस्वच्छ आहे असं दिसू नये आणि स्वच्छता पण पाहिजे. त्याच्यामुळं आपण शाळांच्या बरोबर जेवढं गावामध्ये एका गावामध्ये जेवढे काही शासकीय कार्यालय आहेत म्हणजे MSCBचं ऑफिस असेल, तलाठी ऑफिस असेल, ग्रामपंचायत आहे, अंगणवाडी आहे, ह्या सर्व ह्याची स्वच्छता 31 तारखेला करायला सांगितली. पण तुमच्याजवळ आम्ही देतो म्हणजे शाळा तपासताना त्याच्यामध्ये आम्ही ज्या सूची आहे त्याच्याप्रमाणे सर्व निकष ठरवून तिकडचे लोकप्रतिनिधी, केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी हे प्रत्येक तालुक्यातल्या शाळांना त्या ठिकाणी व्हिजिट देते. त्याच्यामध्ये आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भौतिक सुविधेबरोबर म्हणजे सुरुवातीपासून जी व्यवस्था आहे म्हणजे शाळेत जाण्याचा रस्ता असेल, स्वयंपाक शेड असेल, खेळाचं मैदान, दिव्यांगासाठी जर काय असेल तर रॅम्प वॉक म्हणजे एक आधुनिक प्रकारची शाळेचं मॉडेल बनवायचं असं मुख्यमंत्री किंवा आदरणीय पालकमंत्री महोदय यांची ही संकल्पना आहे. आणि ह्याची संबंधित डिटेल मिटिंग ना त्यानंतर गशी, विस्तार अधिकारी, सर्वच केंद्र प्रमुख यांची सगळे सखोल मिटिंग घेऊन त्याच्यावर डिटेल त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि सगळे कामाला पण लागले दुसऱ्या दिवशीपासून. एक 8-10 दिवसात डाटा येईल आपल्याला आणि व्हिजिट पण सुरू झालेल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरती कसई दोडामार्ग शहराच्या मार्केटबाबतची नगरपंचायतीत नियोजन सभा पार पडली. तसंच फेरीवाले रिक्षा पार्किंगसाठी नगरपंचायतच्या वतीनं मार्किंग करून देण्यात येणार आहे. तसंच बेशिस्त वाहन फेरीवाले निदर्शनास आले तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं नगरपंचायतनं सांगितलं आहे. राखीचा धागा मनगटावरती बांधला जातो, मात्र त्यामागची आपुलकी थेट हृदयाला जोडली जाते. याच भावनेनं एक भाऊ म्हणून तुमच्या सुखदुःखात नेहमी सोबत राहीन असा शब्द भाजपा युवा नेते विशाल बर्वे यांनी लाडक्या बहिणींना दिलाय. पाहूयात. मनापासून माझ्या सर्व या तिन्ही तालुक्यातनं किंवा जिल्ह्यातनं आलेल्या सर्व बहिणींना हात जोडून नमस्कार. कारण या ठिकाणी प्रचंड प्रमाणावरती सर्व आपल्या बहिणी मनापासून भावाला भेटण्यासाठी आज सकाळी सकाळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये आल्यानंतर जो आनंद झाला की मला स्वतःला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सर्व या माऊली येतील. आणि या सर्व माऊलींनी त्यांच्यासोबत छोटी मुलं होती,
मला वाटतं अनेक संस्थांच्या महिला होत्या, त्या ठिकाणी अनेक नर्स होत्या, अनेक महिला घरगुती जे काम करतायत त्या गोरगरीब जनता पण या ठिकाणी आली आणि मी मनापासून एक मुलगा किंवा भाऊ म्हणून नाही तर एक सक्क नातं जे असतं ते याच्यामध्ये संपूर्ण दिसून आलं. मी पुन्हा एकदा सर्व माझ्या या मायबाप जनतेला आणि माझ्या या माऊलींना नमस्कार करतोय. आणि आजचा दिवस मी केव्हाच विसरू शकत नाही. मला वाटतं 2026 पासून मला आज एवढ्या बहिणी मिळाल्यात की या पुढची त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरती आहे. या विधानसभेमध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामधील सर्व महिलांचं रक्षण करण्यासाठी श्रीदेव पाटेकर उपरलकर देव पूर्ण ताकद आम्हाला द्यावं हीच आम्ही परमेश्वराकडे आराधना करतो. अखेरी गावातील विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसटी बस सेवा सुरळीत करण्याबाबत तसंच अखेरी येथे निर्धारित मान्यताप्राप्त थांब्यावरती बस थांबवण्याबाबत तातडीने आवश्यक सूचना देण्याबाबतची मागणी अखेर येथील ग्रामस्थांनी केली आहे. पाहूयात. आज मॅडमशी आम्ही चर्चा करायला ग्रामस्थ आमचे माजी सरपंच राजाम भगत असतील, आमचे मित्र सहकारी सावंतवाडीचे उपसभापती गौरव मुळीक आणि सर्व ग्रामस्थ आलो. त्या दिवशी जो काय प्रकार घडला आमच्या गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना अगदी शेवटच्या बसमध्ये ड्रायव्हरकडून चुकीची वागणूक मिळाली. म्हणजे ड्रायव्हर ते बसमध्ये मी अखेरीला थांबवणार नाही अशी मुजोरगिरी करून मुलांना तिथेच ठेवून गाडी सोडून गेले. त्यानंतर ग्रामस्थांना अखेरीतून रिक्षा घेऊन येऊन मुलांना घेऊन जावं लागलं. हा जो काय मनस्ताप झाला हा तो प्रामुख्याने ग्रामस्थांचा एक प्रकार त्यामध्ये विरोध होता. त्या संदर्भात चर्चा करून त्यांच्या जो काही कोण कर्मचारी असेल त्यांना DC मार्फत त्याची चौकशी लावण्याचे मॅडमने आताच सांगितलेलं आहे. तसं पत्रव्यवहार सुद्धा केलेलं आहे. आणि महिला व इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आज सर्व यंत्रणा त्याने ऑलरेडी पत्रव्यवहार केलेले आहेत. त्यात उपसभापती तसेच आमचे भगत साहेब यांच्या मार्फत सुद्धा निवेदनं देऊन या सावंतवाडी डेपो एक सुंदर असं नियोजन या गणपतीसाठी आम्ही करू असं आम्हाला खात्री वाटते. धन्यवाद. आज आम्ही सर्वजण भेटून अखेरीचे नागरिक वगैरे आणि अशी मागणी केली आहे की मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी डेपोकडनं सुरक्षा व्यवस्था निर्माण करून द्यावी, जेणेकरून पोलीस राऊंड असेल किंवा होमगार्ड असतील किंवा त्याच्यासाठी त्यांनी उपाययोजना करावी. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांच्या सकाळच्या ज्या फेऱ्या जे स्कूलसाठी येणार आहेत किंवा प्रायव्हेट काही खाजगी व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त जी माणसं अखेरी गावात येतात किंवा गावात इतर परिसरातून गावातून गाड्या पकडतात त्यांना ज्या सकाळच्या वेळेत ज्या अतिजलद किंवा जलद गाड्या हे करून अखेरी तेलीवर तिथं येते जी बस उपलब्ध होत नाही. तर त्या संदर्भात कणकवली, मालवण, देवगड वगैरे ह्या भागातील ज्या फेऱ्या असतात सावंतवाडीच्या दिशेने त्या गाड्यांना सूचना देऊन आम्हाला तो थांबा उपलब्ध करून द्यावा, तिथे बस उपलब्ध करून द्यावी ही आम्ही मागणी प्रामुख्याने. काय झालंय याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे त्यासाठी आम्ही अशा सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या सिक्युरिटीचा एक सिक्युरिटी तिथे ठेवावा स्टँडवर आणि मगदूम साहेबांशी लवकरच बोलून होमगार्ड किंवा पोलीस तिथे त्या ठिकाणी असतील, कारण पुढच्या गणेश चतुर्थीचा जो भार वाढणार आहे स्टँडवरचा त्यासाठी आम्ही मॅडमशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मॅडमनी पण आम्हाला हे सगळं करून घेण्याचं आश्वासन दिलं आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी येथे 22 वर्षीय तरुणानं राहत्या घरातील हॉलमध्ये साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार 27 ऑगस्टला सायंकाळी उघडकीस आली. राज गोविंद नाईक वय 22 असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे वेतोरे गावावरती शोककळा पसरली आहे. पाहूयात. याबाबत मृताचे काका दत्ताराम भिवा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज नाईक हा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. त्याचे वडील गोविंद नाईक शेती करतात तर आई माधवी नाईक या कणकवली न्यायालयात नोकरीस आहेत. राजा मुर्दे येथील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी राजची आई नेहमीप्रमाणे कणकवली न्यायालयात गेली होती. सायंकाळी सुमारे 4 वाजता राजचे वडील गुरांसाठी चारा आणण्यासाठी रानात गेले होते. ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता घराचा मुख्य दरवाजा बंद होता, त्यामुळे ते मागील दरवाजाने घरात गेले. घरातील हॉलमध्ये राजा साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर शेजारील नागरिकांना बोलवण्यात आलं. राज जिवंत असलेल्या आशेनं त्याला खाली उतरवण्यात आलं, मात्र कोणती हालचाल दिसून न आल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. याबाबत वेंगुर्ला पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वेतोरे येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते
गोविंद उर्फ दीपक नाईक यांचा राज एकुलता एक मुलगा होता. तसंच राज अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलं नाही. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम सावंतवाडी पोलीस ठाण्यात राबवण्यात आला. बंधन हेल्मेटचे रक्षण जीवनाचं, बंधन सीट बेल्टचं रक्षण जीवनाचं असा संदेश या निमित्तानं वाहन चालकांना देण्यात आला आहे. आज या रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं नागरिकांना त्यांच्या जीविताचं रक्षण वाहन चालवताना कशा पद्धतीनं करावं, की विशेषतः टू व्हीलरवाल्यांनी हेल्मेट वापरणं बंधनकारक, तसेच फोर व्हीलरमधून प्रवास करणारे चालक आणि त्याच्या बाजूला किंवा आतमधले सुद्धा सहप्रवासी यांनीही सीट बेल्टचा वापर केला पाहिजे. की व्यक्तीचं जीवन हे फार महत्त्वाचं आहे. तसेच आपल्यावर कोणतरी अवलंबून आहे किंवा घरी आपलं कोणतरी वाट पाहते, या जाणीवेतून सर्वांनी आपलं आणि आपल्या सोबत असणाऱ्या प्रवासाचं जीवित कसं सुरक्षित राखलं जाईल याची एक जाणीव करून देण्यासाठी हे आज आम्ही रक्षाबंधनच्या निमित्तानं त्यांना बँड बांधणं, त्यांना त्याची जाणीव करून देणं हा उपक्रम आज आम्ही हाती घेतलेला आहे. तरी सर्वांनी वाहतुकीचे नियम असो, रहदारीचा अडथळा होणार नाही अशा पद्धतीने वाहन पार्किंग असो आणि शहरातील वाहतूक कशी सुरळीत राहील याबद्दल प्रत्येकानंच आपापलं थोडं योगदान देणं गरजेचं आहे. तर मी सर्वांनाच हे अपील करीन की प्रत्येकानं वाहतुकीचे नियम पाळा, आपले जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी जे काय उपकरणं आहेत त्यांचा वापर केला पाहिजे. धन्यवाद. नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आदगाव येथे पारंपरिक पद्धतीनं श्रीफळ अर्थात नारळाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष सजवलेल्या सोन्याचा नारळाच्या ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक कोळी गीतांच्या तालावरती मिरवणूक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीत मच्छीमार, कोळी बांधवांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांनी चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहाँ पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण लाईव्ह. धन्यवाद.